या क्षणाची मोठी बातमी समोर येते। नसीम खान यांनी प्रदेश प्रचारक पदाचा राजीनामा आता दिलेला आहे। नसीम खान काँग्रेसमध्ये नाराज असल्याचं कळतंय। नसीम खान हे स्वतः आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। तर आपण बघतोय तुम्ही आता प्रदेश प्रचारक पदाचा राजीनामा दिलेला आहे। यामागचं नेमकं कारण काय, आपली कशा संदर्भात नाराजी होती? नाशिकच्या जागेसाठी महायुतीत रस्सीखीच असल्याचं दिसून येते। त्यानंतर छगन भुजबळ मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत। राष्ट्रवादीमध्ये अजूनही नाशिकच्या जागेवर त्यांचा दावा आहे। छगन भुजबळांनी माघार घेतली असली तरी राष्ट्रवादीचे नेते सातत्याने सांगतात की अजूनही आमचा नाशिकवर दावा आहे। आता छगन भुजबळांचे विश्वास दिलीप खैरे यांनी उमेदवारी अर्ज घेतला। प्रत्येक लोकसभाच्या निवडणुकांमध्ये 1 किंवा 2 सध्याची राजकीय परिस्थिती आणि ज्या घडामोडी या पार्श्वभूमीमध्ये एकही उमेदवार दिल्यानंतर आग्रहाखातर आज मी अर्ज घेतलेला आहे। काँग्रेसमध्ये अल्पसंख्याक जे नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, सामाजिक आणि सोशल पहिला दिवस होता, ऑर्गनायझेशन आहे मायनॉरिटीचे, ते सगळ्यांचं कालपासून मला अनेक फोन आहेत। त्यामुळे लोकांमध्ये खूप नाराजी खैरे किंवा इतर कोणी जे काय असेल त्या नाशिक भागातील लोकांनी अर्ज घेणं हा त्याचा त्यांचा अधिकार आहे। परंतु मला तुम्हाला 100% सांगतो, ही जागा शिवसेनेची आहे, ही शिवसेना लढवणार आहे आणि त्याच्या उमेदवाराची घोषणा आज संध्याकाळी किंवा उद्या दुपारपर्यंत केली जाणार। त्या प्रचारमधून विड्रॉ करून टाकला। बरं, आपण राजीनामा तर दिला, मात्र आता पुढे नेमकी आपली भूमिका काय असणार आहे? नाही, जे काय माझी भूमिका आहे मी पक्षश्रेष्ठींना सांगितलेलं आहे। धन्यवाद, तुम्ही आमच्यासोबत बातचीत केली त्यासाठी। तर आपण बघू शकतोय नसीम खान यांनी प्रदेश प्रचारक पदाचा राजीनामा दिलेला आहे। तर नसीम खान हे काँग्रेसमध्ये नाराज होते आणि काँग्रेसच्या स्टार प्रचारकाचा त्यांनी राजीनामा दिला। काँग्रेस पक्षाने अल्पसंख्याक उमेदवार दिला नाही, त्यामुळे त्यांनी आपली नाराजी यावेळेस बोलून दाखवली आहे।